नमस्कार, माझे नाव जाधव सोनाली. तरी मी आज तुम्हाला प्रश्नमंजुषा विचारणार आहे. वर्ग 5 साठी जगातील सर्वात जुनी भाषा कोणती आहे? बरोबर. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते? बरोबर. कोणत्या देशातील लोक सापाचे विष पितात? चूक. बरोबर. कोणता प्राणी आयुष्यभर झोपत नाही? बरोबर. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती? महाराष्ट्र राज्याची उपराजधानी बरोबर. धन्यवाद. आजचे प्रश्न धन्यवाद सोनाली. इंग्रजी शब्द. इंग्रजी ही सर्व जगात बोलली जाणारी आंतरराष्ट्रीय भाषा आहे. तिचा पाया मजबूत करण्यासाठी इंग्रजी शब्दांचा साठा असणे महत्त्वाचे असते. म्हणून आजचे इंग्रजी शब्द घेऊन येत आहे गीतेश श्रद्धा. नमस्कार, माझे नाव गीतेश श्रद्धा. तरी मी आज इंग्रजी शब्द विचारणार आहे. इयत्ता 5वी साठी चार्ट. हे बोल 6वी. सांगडे रोकडे इयत्ता 6वी साठी टाइप्स. बरोबर. इयत्ता 7वी साठी ऍक्टिव्हिटी. ACT activity. इयत्ता 8वी साठी टेम्पल. इयत्ता 9वी साठी बरोबर. वेस्ट. आजचे इंग्रजी शब्द संपले. धन्यवाद श्रद्धा. यानंतर प्रार्थना. प्रार्थना म्हणजे माणुसकीचा हात. प्रार्थना म्हणजे आत्म्याची साथ. प्रार्थना म्हणजे आत्म्याला विचाराने माणुसकीचं देणारी ईश्वरासमोर गायलेली गाथा. मग प्रार्थना घेऊन येत आहे खंडावळे अपूर्व. नमस्कार, माझे नाव अपूर्व आत्माराम खंडावळे. मी आज प्रार्थना सादर करत आहे. इतनी शक्ति हमें दे दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक
शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण। फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन। अपनी करुणा का जल तू बहा के, कर दे पावन हर मन का कोना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। धन्यवाद। कार्यक्रमासाठी सगळ्यांनी केला साथ, कार्यक्रमासाठी सगळ्यांनी केला साथ आहे कुठला टाळ्यांचा आवाज? घोडे. आपलं आयुष्य हे घोड्याप्रमाणेच असतं, थोडं कठीण, थोडं सोपं, थोडे मजेदार. आजचे घोडे हे आयुष्यासारखेच आहे, थोडे कठीण, थोडे सोपे तर थोडे मजेदार. म्हणूनच आजचे घोडे घेऊन येत आहे पन्हाळे प्रतीक्षा. मेघा नमस्कार, माझे नाव पन्हाळे प्रतीक्षा. मी आज तुम्हाला घोडे विचारणार आहे. मी एक हत्तीच्या आकाराचा आहे, परंतु माझे वजन काहीही नाही. सांगा बघू मी कोण? सावली. बरोबर. मी फिरतो पण मला पाय नाही, मी रडतो पण मला डोळे नाहीत. सांगा पाहू मी कोण? इकडे इकडे इकडे. मी फिरतो पण मला पाय नाही, मी रडतो पण मला डोळे नाहीत. सांगा पाहू मी कोण? बरोबर. काय? चार फुटाचे एक शहर, चार विहीर बिना पाणी, चोर आढळला त्या शहरात, एक राणी एक आला शिपाई. सगळ्यांना मारून मारून विहिरीत टाकी. ओळखा पाहू मी कोण? बरोबर. हवे सोडी काळ्या रेषा, गावोगावी जाते राणी. लोखंडाचा रस्ता हिचा, सांगा तिला ओळखे कोणी? काय बघाय हटले आगगाडी. बरोबर. पाणी नाही, खात नाही, तरीही चालतो. खात नाही पण प्यायला रंगीत पाणी लागते. पाय नाही, चाक आहे, तरीही चालतो. खात नाही पण प्यायला रंगीत पाणी लागते. पेर. बरोबर. आजचे कोणी सुटले? धन्यवाद प्रतीक्षा. म्हणी मध्ये कमी शब्द जास्त अर्थ लपलेले असते, म्हणून आजची म्हण घेऊन येत आहे पठाण सना. नमस्कार, माझे नाव पठाण सना. मी आज म्हणी सांगणार आहे. एका माळेचे मणी, सगळेच माणसे सारख्या स्वभावाची नसतात. धन्यवाद. धन्यवाद सना. बोलकथा. कथा म्हणजे गोष्ट किंवा कहाणी, परंतु बोलकथा म्हणजे ज्या गोष्टीतून चांगले शिकायला मिळते, चांगले अनुभवायला मिळते व योग्य तात्पर्य मिळते. म्हणून आजची बोलकथा घेऊन आहे शेख श्रीनाथ. नमस्कार, माझे नाव शेख शहनाज. मी आज बोलकथा सांगणार आहे व त्याच्यावर काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही त्याचे उत्तरे द्यावी. बोलकथेचे नाव गुरु आणि शिष्य. गुरु आणि शिष्य ब्रह्मंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येऊन पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती.
त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेऊन येण्यास सांगितले. शिष्य झऱ्यापाशी गेला आणि त्याला असे दिसले की तेथून नुकतेच बैलगाड्या गेल्या होत्या. बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले होते. पाण्यात झाडाची पाने पडलेली होती. त्याने विचार केला, असे घाण पाणी गुरुजींना नेणे योग्य नाही. तो तसाच परतला. गुरूंकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे. आपल्याला दुसरी काहीतरी व्यवस्था पाहावी लागेल. गुरुजी म्हणाले, अरे त्यापेक्षा तू असे कर, पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर. शिष्य गेला. त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले. तो परत आला. गुरूंनी त्याला परत पाठवले. असे 4-5 वेळा झाले. शेवटी शिष्य कंटाळला. त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले. पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरूंनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले, कारण यावेळी पाणी अगदी नितळ, स्वच्छ आणि निर्मळ होते. त्याने ते पाणी कुंडलूमध्ये भरले आणि गुरूंसाठी घेऊन आला. गुरूंनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले, वत्सा, आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावधान राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झरण्यातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ चांगले विचार येतात. तात्पर्य: नेहमी आपल्या मनात अनेक कुविचार धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करतात. शांती